गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मेहनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत. गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत. आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलंय, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन याला. खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक होऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसते. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत. पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्वाचे विषय आहेत, पुनर्वसन, या खात्यातली परिस्थिती आहे, जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जेथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. त्यात सगळं आलं ना. पण त्यात फडणवीस असं म्हणतात की राज्य सरकार किंवा मंत्रिमंडळात कुठल्याही भ्रष्टाचाराला थारात घेणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. अगदी PSPA यांच्या नेमणुका करेपर्यंतही या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन खोटं बोलतायत, त्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ते खोटं बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करतात. त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणाचं कोणतंही आता काम नाहीये. त्यांच्याकडे अँटी करप्शन आहे, पोलीस खातं आहे. अहो, अंदाज समितीच्या पीएनीच भ्रष्टाचार केला ना. काय सांगतात फडणवीस? एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनच्या पीएला शेवटी गुन्हा दाखल करावा लागला आमच्या दबावामुळे. एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनला नजराणा देण्यासाठी 15 कोटी रुपये जमा झाले शासकीय विश्रामगृहात. फडणवीस, तुम्ही कोणाशी बोलताय आणि किती खोटं बोलताय? या मंत्रालयातली प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही. गिरीश महाजनच्या 350 फाईलचा हिशोब आम्ही देणार आहोत. आहेत का तुमचे ते क्लिप तुम्हाला कुठे आहेत का? त्यांना सांगा, आम्ही देतो त्याच्याकडे. राऊसाहेब, आणखी एक विषय आहे की काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये कुर्ला डेअरीची जी जागा आहे ती देण्यासंदर्भातला निर्णय झाला. हा सुद्धा या मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे भूखंडाचा. 17 हेक्टर जमीन मदर डेअरीची अडाणीच्या कष्टात जाते धारावीच्या नावाखाली. याच्यावरती सगळ्यात आधी माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला, शिवसेनेनं आवाज उठवला, मोर्चे काढले. मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम अडाणीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे. आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदींची साथ आहे. 17 हेक्टर, अहो धारावीचा भूखंड जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं, त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते. तरी त्यांना वडाळ्याची मिठाग्रह पाहिजे.
डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजेत, मदर डेअरीची जागा पाहिजे, महानंदा डेअरीची जागा पाहिजे. मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम अडाणींना देत आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानतायत ना, मराठी माणसाचे तारणहार, लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना तर या मुंबईच्या लुटीविरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील, हिंमत असेल तर. अर्थात हिंमत असेल तर. नाही, पण राऊत त्याच विषयावर एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता, पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यांनी म्हणजेच एनसीपीच्या मंत्र्यांनीही सवाल वजा नाराजी उपस्थित केली आहे. त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत सुमारे 550 एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली. असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार? हा प्रश्न योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, जमीन अदानींना नव्हे तर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी धारावीकरांचं पुनर्वसन बदनामी होणार नाही याची खबरदारी मुख्य सरकारची. बदनामी काय? या लुटीचा माल सरकारलाच मिळतोय, भाजपला मिळतोय, सरकारला नाही भाजपला मिळतोय. अडाणी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला. विषय धारावीच्या पुनर्वसनाचा. पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना जादा FSI दिला जातो. त्या राज्यामध्ये भूखंड त्याच्या कशात कोणी घातल्याचं मला दिसत नाही. ही पहिली केस आहे या जगातली की एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते एका बिल्डरला. आता तुम्ही मुंबईत कुठे जा असता तुम्हाला अडाणीचे बोट दिसत आहेत. उद्या या मुंबादेवीचं नाव सुद्धा अडाणीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारतील ठप करून.